विद्यार्थी मित्रांनो, अंतराचे सूत्र, मध्यबिंदूंचे सूत्र, विभाजनाचे सूत्र, मध्यगा संपात बिंदूचे सूत्र, रेषेचा चढ यापैकी कोणत्याही दोन किंवा जास्त सूत्रांचा उपयोग उदाहरण सोडवताना करावा लागतो. अशा काही उदाहरणांचा आपण अभ्यास करूया. A 2 5 B 10 ऋण 1 आणि C 4 ऋण 7 हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या एका मध्यगेची लांबी काढा. उकल. आपल्याला प्रथम एका बाजूचा मध्यबिंदू काढावा लागेल. AM ही मध्यगा घेऊ. शेजारील आकृतीत AM मध्यगा आहे. बाजू BC चा मध्यबिंदू M मानू. B चे निर्देशक 10 ऋण 1, C चे निर्देशक 4 ऋण 7 हे आहेत. मध्यबिंदू M चे निर्देशक XY आहेत असे आपण मानूया. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर x1 अधिक x2 छेद 2, y बरोबर y1 अधिक y2 छेद 2. म्हणून x बरोबर 10 अधिक 4 छेद 2 आणि y बरोबर ऋण 1 वजा 7 छेद 2. म्हणून x बरोबर 14 छेद 2 आणि y बरोबर ऋण 8 छेद 2. म्हणून M या मध्यबिंदूचे निर्देशक आहेत 7 आणि ऋण 4. आता मध्यगा AM ची लांबी काढू. बिंदू A चे निर्देशक 2 5 आणि बिंदू M चे निर्देशक 7 ऋण 4 असे आहेत. अंतराचे सूत्र वापरू. AM बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 7 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक ऋण 4 वजा 5 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 वर्ग अधिक ऋण 9 वर्ग बरोबर वर्गमुळात 25 अधिक 81 बरोबर वर्गमुळात 106. म्हणून मध्यगा AM ची लांबी बरोबर वर्गमुळात 106 एकक. A 2 3 B 5 4 C 7 7 आणि D 4 6 हे ABCD चे शिरोबिंदू आहेत. दाखवा की चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. उकल. चौकोन ABCD ची बाजू AB आणि त्या समोरची बाजू CD यांचे चढ काढू. रेषेचा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 4 वजा 3 छेद 5 वजा 2 बरोबर 1 छेद 3 हे समीकरण 1. रेषा CD चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 6 वजा 7 छेद 4 वजा 7 बरोबर ऋण 1 छेद ऋण 3 बरोबर 1 छेद 3 हे समीकरण 2. म्हणून रेषा AB चा चढ बरोबर रेषा CD चा चढ. म्हणून रेषा AB ही रेषा CD ला समांतर आहे कारण समीकरण 1 आणि समीकरण 2. आता चौकोन ABCD ची बाजू BC आणि त्याच्या समोरची बाजू AD यांचे चढ काढू. रेषा BC चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 7 वजा 4 छेद 7 वजा 5 बरोबर 3 छेद 2 हे समीकरण 3. रेषा AD चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 6 वजा 3 छेद 4 वजा 2 बरोबर 3 छेद 2 हे समीकरण 4. म्हणून रेषा BC चा चढ बरोबर रेषा AD चा चढ. म्हणून रेषा BC ही रेषा AD ला समांतर आहे कारण समीकरण 3 आणि समीकरण 4. म्हणून
चौकोन ABCD च्या सम्मुख समोरासमोरच्या बाजू परस्परांना समांतर आहेत. म्हणून चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. A 4 ऋण 6, B 6 2 आणि C ऋण 2 4 हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगासंपात बिंदूचे निर्देशक काढा व रेख AD चे कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते विभाजन सूत्राचा उपयोग करून शोधा. उकल. A 4 ऋण 6, B 6 2 आणि C ऋण 2 4 हे त्रिकोण ABC चे शिरोबिंदू आहेत. आपण आधी मध्यगासंपात बिंदूचे निर्देशक काढू. मध्यगासंपात बिंदू G चा x निर्देशक बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 बरोबर 4 अधिक 6 अधिक ऋण 2 छेद 3 बरोबर 8 छेद 3. G चा y निर्देशक बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 बरोबर ऋण 6 अधिक 2 अधिक 4 छेद 3 बरोबर 0 छेद 3 बरोबर 0. बिंदू D हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. समजा बिंदू D चे निर्देशक XD, YD असे आहेत. हे निर्देशक शोधण्यासाठी मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर करू. मध्यबिंदूचे सूत्र x बरोबर x1 अधिक x2 छेद 2, y बरोबर y1 अधिक y2 छेद 2. बिंदू D हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. म्हणून XD बरोबर 6 अधिक ऋण 2 छेद 2 बरोबर 4 छेद 2 बरोबर 2 आणि YD बरोबर 2 अधिक 4 छेद 2 बरोबर 6 छेद 2 बरोबर 3. म्हणून बिंदू D चे निर्देशक आहेत 2 3. A 4 ऋण 6, G 8 छेद 3 0 आणि D 2 3. G हा AD चे M च्या N शी असलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो. विभाजन सूत्राचा वापर करूया. G चा y निर्देशक बरोबर 0 बरोबर M गुणिले 3 अधिक N गुणिले ऋण 6 छेद M अधिक N बरोबर 3M वजा 6N छेद M अधिक N. म्हणून 0 बरोबर 3M वजा 6N म्हणून 3M बरोबर 6N. M छेद N बरोबर 6 छेद 3 बरोबर 2 छेद 1 बरोबर 2/1. M छेद N हे गुणोत्तर G चा x निर्देशक विचारात घेऊनही काढता येईल. याचा तुम्ही पडताळा घ्या. बिंदू P 3 ऋण 1 आणि Q ऋण 6 5 असतील तर रेख PQ चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. उकल. समजा रेख PQ वर M आणि N हे दोन बिंदू त्रिभाजन करतात. म्हणजेच PM बरोबर MN बरोबर NQ. P3 ऋण 1 Q ऋण 6 5. बिंदू M रेख PQ चे एकास 2 या गुणोत्तरात विभाजन करतो. M चा x निर्देशक बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n बरोबर 1 गुणिले ऋण 6 अधिक 2 गुणिले 3 छेद 1 अधिक 2 बरोबर 0 छेद 3 बरोबर 0. M चा y निर्देशक बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n बरोबर 1 गुणिले 5 अधिक 2 गुणिले ऋण 1 छेद 1 अधिक 2 बरोबर 3 छेद 3 बरोबर 1. बिंदू N रेख PQ चे 2/1 या गुणोत्तरात विभाजन करतो. N चा x निर्देशक बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n बरोबर 2 गुणिले ऋण 6 अधिक 1 गुणिले 3 छेद 1 अधिक 2 बरोबर ऋण 9 छेद 3 बरोबर
ऋण 3 m चा y निर्देशक बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n बरोबर 2 गुणिले 5 अधिक 1 गुणिले ऋण 1 छेद 1 अधिक 2 बरोबर 9 छेद 3 बरोबर 3. रेख PQ च्या त्रिभाजन बिंदूंचे निर्देशक 0, 1 आणि ऋण 3, 3 असे आहेत. आपण काय शिकलो? अंतराचे सूत्र, मध्यबिंदूंचे सूत्र, विभाजनाचे सूत्र, मध्यगा संपात बिंदूचे सूत्र, रेषेचा चढ यापैकी कोणत्याही 2 किंवा जास्त सूत्रांचा उपयोग करून निर्देशक भूमितीमधील उदाहरणे सोडवायला आपण शिकलो. स्वाध्याय. खालील उदाहरणे सोडवा. जर P ऋण 3, 1 आणि Q 7, ऋण 5 तर रेख PQ चे द्विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. P1, 1, Q5, 1 आणि R1, 5 हे त्रिकोण PQR चे शिरोबिंदू असतील तर त्रिकोण PQR च्या परिकेंद्राचे निर्देशक शोधा. A4, 5 आणि B ऋण 2, 2 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला Y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो? A2 ऋण 2, B7, 3, C11 ऋण 1 आणि D6 ऋण 6 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.